नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 22 ऑक्टोबर भागामध्ये आता मंदाकिनीची वेगळीच तयारी चालू होते। ती घरामध्ये म्हणते, मी काय म्हणते, आपण आपल्या घरामध्ये थोडे बदल केले तर नाही, म्हणजे लग्नाच्या आधी घराची दुरुस्ती करून घेऊया, घर मस्त डेकोरेट करूया। तुम्ही बघितलं का समर राजवाड्यांचं घर किती छान आहे। स्वानंदी म्हणते, आई आपण आपल्या घरामध्ये किती बदल केले ना तरी आपलं घर समर राजवाड्यांसारखं होऊ शकत नाही। मंदाकिनी म्हणते, म्हणून काय झालं, अगं थोडं छान तर दिसल ना। बाब म्हणतात, मंदाकिनी ते सगळं करायला एवढे पैसे आहेत का आपल्याकडे। आता मंदाकिनी बोलून जाते, अहो आपल्याला कुठे खर्च करायचा आहे। बाब म्हणतात, आपल्याला खर्च नाही करायचं म्हणजे कोण करणार। मंदाकिनी म्हणते, त्याचं बघते हो मी, पण हे सगळं कारस्थान असतं ते मल्लिकाचं। मल्लिकाने मंदाकिनीला फोन केलेला असतो आणि ती बोललेली असते, मी काय म्हणते, तुम्ही घर छान डेकोरेट करून घेता का, नाही म्हणजे पैसे आम्ही देऊ। त्या मंदाकिनी म्हणते, हो का, अगं बाई करूया की। मल्लिका बोलते, तुम्हाला जेव्हा करायचं ना तेव्हा समरकडून पैसे मागून घ्या, मी समरला सांगून ठेवते। त्यामुळे मंदाकिनी बरोबर मल्लिकाच्या प्लॅनमध्ये अडकलेली असते। स्वानंदी म्हणते, आई आपण जसे आहोत ना तसेच राहूया। अगं सगळ्यांची राहणीमान असते, आपली अशी आहे त्यांची तशी। मंदाकिनी म्हणते, अगं स्वानंदी, रोहन म्हणतो, आई प्लीज, मी तुम्हाला पहिल्यापासून हेच सांगतो, अगं आदिरा खूप श्रीमंत आहे, त्यांच्यासारखं वागणं राहणं आपल्याला कधीच झेपणार नाही, त्यामुळे ताई जे बोलती ना ते अगदी बरोबर आहे। मंदाकिनी म्हणते, तुमचं ना जाऊ द्या तिकडं। पैशासाठी मंदाकिनी आता मल्लिकाला फोन करते आणि म्हणते, ते तुम्ही पैसे देणार आहेत ना घरासाठी। मल्लिका म्हणते, अहो तुमचा आवाज नाही येत, एक मिनिट हां। आणि ती मुद्दाम समोर जाते आणि मुद्दाम स्पीकर ऑन करते आणि म्हणते, तुम्ही काय म्हणत होता। मंदाकिनी म्हणते, अहो ते प्री वेडिंग शूटिंग करायचं ना, नाही म्हणजे स्वानंदी म्हणत होती त्यासाठी थोडे पैसे मिळाले असते तर खूप बरं झालं असतं, त्याच्यामधून आम्ही घर पण डेकोरेट केलं असतं, नाही म्हणजे प्री वेडिंग शूटिंगसाठी ते चांगलं दिसेल ना। आता मल्लिका समरला खुणवते आणि म्हणते, हो हो बघते आम्ही, फोन ठेवून म्हणते, बघितलं समर, अरे हे तर आत्ताच पैसे मागायला लागलेत, अजून तर आपली आदिरा त्यांच्या घरात पण नाही गेली आणि स्वानंदी जरा जास्तच हुशार निघाली। त्यांनी काय लग्न मोडलं, तुझ्याशी ठरवलं, हा सगळा त्यांचा प्लॅन या। समोर होतो, स्वानंदी मॅडम पैसे मागतायत, हे लोक असे कशी वागू शकतात। मल्लिका म्हणते, बघ बाबा समर, लग्न झाल्यानंतर पुन्हा गोंधळ होणार, अरे मिडल क्लास लोक आहे ना असेच असतात, हे पैशाचे खूप आवरट असतात। समर म्हणतो, पण रोहन तसा मुलगा नाही आहे, खूप चांगला मुलगा आहे। मल्लिका म्हणते, हो पण तो काय त्याच्या ताईच्याच सालावर नाचतोय, स्वतःचं मत आहे का त्याला। आता मल्लिका बोलत असते आणि समर विचारात पडतो। पुढे काय घडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।